कोणाला वरसुबाई असेल, कोणाला गडदुबाई असेल, कोणाला कळसुबाई असेल, कोणाला रानूबाई, कोणाला सत्तूबाई, कोणाची कळंज आहे. तुमच्या प्रत्येक कुळाची वेगवेगळी कुळस आहे. तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये तुमच्या भाऊकीचा असेल देवारा किंवा तुमच्या घरात असेल, तुमच्या देवाऱ्यामध्ये 5 देव राहतात. 5 देव, त्याच्यामध्ये 2 कुळसाया राहतात. कुळसाया नीट ध्यानात ठेवा. तुम्ही लय कंच कंच आणून ठेवलं काही बी वेगळ्याच मार्गाने चालल्यात, मग आम्हाला सुख नाही, आम्हाला समाधान नाही, आम्हाला शांती नाही, आमचा घर चांगला नाही. तुम्ही सगळं बंद करून टाकला. तुमच्या बाराया बंद केल्या, तुमच्या वाघबारशी बंद केल्या, तुमची जे काही तुमचं कुळसाय तुमचं जे काय त्या बंद केलं. तुम्ही उठून लागले गोरगोमटीला दिसलं लागले इकडे पळाया, आणि आता मग आम्हाला सुख नाही, समाधान नाही, आमच्या घराला हे नाही. तुमचा देव दिला रानामध्ये टाकून. जी काही 5 देव आहेत तुमचे, तुमची वरसुबाई असेल, महादेव कुळांची मुख्य कुळसाय वरसुबाई. तुमच्या 2 कुळसाया राहतात. सगळ्यांच्या बदलून मला तुमच्या किंवा कोणाच्या आपल्याला नेमके सांगता येणार नाही. एक वरसुबाई असेल, एक कळमजाई असेल, एक वरसुबाई असेल किंवा एक कळसुबाई असेल, एक वरसुबाई असेल किंवा एक तातवडी असेल, रानोबाई असेल, सत्तुबाई, तुमच्या ज्या असेल तुमच्या कुळाच्या त्या ह्या तुम्हाला माहिती आहे. कंच्या मी वारंवार उल्लेख करतोय, टोपीवाली मंडळी, धोतरवाली मंडळी, या जुन्या मंडळीला माहिती आहे. आज सगळा संपला या सगळा, ह्या मंडळीला माहिती आहे. या तुमच्या 2 कुळसाया. तुमच्या देवाऱ्यामध्ये वाघोबाई, वाघाचं चित्र येत आहे ओळखा तुम्हाला. तुमच्या देवाऱ्यामध्ये ईर आहे, काठी घेतलेला किंवा मुखावटा असला, दोन्ही पद्धतीने तयार करतात. ईर आहे तुमच्या देवाऱ्यात. तुमच्या कुळीचा मूळ पुरुष, तुमची जी काही कुळ आहे, तुमचा जे काय आहे त्या कुळीचा मूळ पुरुष वीर पराक्रमी शूरवीर असेल. आमचा सगळ्यांचा शूरवीर आहे राघोजी बांगरे. ईरा आमचा राघोजी, सगळ्या महादेव कुळांचा ईर राघोजी. म्हणजे तशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला दिलं. तुमच्या त्या घराण्यातला ज्या तुमचा आडनाव असेल त्या तुमच्या घरातला तो मुळीचा तो तुमचा देव आहे तो ईर. आणि अजून तुमच्या देवाऱ्यामध्ये घोड्यावर बसलेला, पायामध्ये साप असलेला. नीट निरीक्षण करा. निस्ता घोड्यावर बसला आणि त्या मारला असं तसा नाही. घोड्यावर बसला पण त्याच्या पायामध्ये साप असलेला असा आहे तो तुमचा देव, तो भैरोबा. हे तुमचं मुळीचं देव आहे 5. हे तुमचं मुळीचं 5 देव. काही जण म्हणाल का बाप 7 आहेत, तो 9च बोललेला राहतो. बाय असं असं आम्हाला पोरले करू दे, आम्ही देव घडू. ते 7 होत. आणि 2 एखादा परिवार संपला तर ते 2 देव एकत्र, दोन्ही देवावर एकत्र करून ते 10 असतात. त्याचा ईर काढी त्यात 9. 5, 7, 9 ह्या का असतात त्याचा उत्तर. मंडळी ह्या जात पडताळणीला विचारतात तुमची कुळ सायकलची किंवा त्या विचारलं जातात. अत्यंत महत्वाचे. तुम्हाला त्याचा काय संबंध लक्षात घ्या. तुमच्या प्रत्येकाचा भैरोबा वेगवेगळा आहे. तुमच्या प्रत्येकाचा, सगळ्यांना एकच भैरोबा नाही. कोणाला आबिटखिंडीचा भैरोबा, कोणाला शिरपुंजाचा भैरोबा, कोणाला आमच्या दिग्दाचा भैरोबा. तुमचा उंबऱ्या असेल, गुलावड्याचा, भगातवाडीचा उंबऱ्या, सगळ्यांचं तुमचं ते ठरलेलं आहे तुमच्या कुळाचं. मग तुमची जी काय जावाळ असेल, बाराई असेल, त्या देवाका असेल, ज्या सगळं आहे काय त्या तुम्ही केलाय. हे आम्ही का विसरून चाललो. म्हणून आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आमचे 12 विधी आहेत. त्या 12 विधीमध्ये हा 11 विधी आहे आणि शेवटचा 13व्याचा निवत तो 12वा विधी आहे शेवटचा. आणि या जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आम्ही निसर्ग देवतेचीच पूजा करतो. बाकी आम्ही सगळ्याच देवांची पूजा केली, सगळ्याच केल्या, पण मूळ ज्या तुमचा आहे त्या निसर्ग देवतेची पूजा झाल्याशिवाय तुमचा कोणताही विधी पूर्ण नाही. बाकीचा आम्ही बराच देव पूजला असेल त्यांचा बी ते मान्य आहे, ठीक आहे. आपण सगळ्या देवांना पूजतो, सगळ्या धर्माचा आदर केला, सगळे पूजले, पण तुमच्या मुळीचा देव, तुमच्या निसर्ग देवता तो झाल्याशिवाय तुम्हाला सुद्धा मोक्ष नाही. त्याचंही तुम्हाला सांगतो. मूल जन्माला आलं, जन्माला आल्यानंतर पहिला इदी राहतो पाचीचा. पाचीचा दोन्ही बाजूला आपण साबरा ठेवतो, ती निसर्ग देवता. साबरा ठेवतो, पूजन करतो, दोन्ही दरवाजा दोन्ही बाजूला 12 बळी काढितो, काळ्या बुक्याना काढितो. 12 एकूण असतात. नानी पशी काढितो, बाळन ते आई असेल ठेवला असेल तिथं काढितो. तिला सुरक्षित त्या बाळाला एक आपल्यामध्ये एक अंधश्रद्धा पसरून गेली का बा जन्माला आला काही टाळ आणि माणूस मेला काही टाळ. मग आज इथं बसले निम्मी मंडळी इटाळाचा खातीच नाही. नाही ते आम्हाला जमतच नाही, आम्हाला इटाळाचा चालतच नाही, आम्ही खातीच नाही इटाळाचा. आणि तुम्ही खाला नाही इटाळा, तुम्ही मेलो तुमचा कोण खाणार दिसपिंडाचा. जुनी मंडळी सगळी लांबून चालत याची गाड्या गोड्या नव्हता पाहिला काही, सगळी मंडळी खात होती. कोणाला वकार अंडा करा काही झाला नाही, काही झालं नाही. सगळे आता काय नेमका झाला मंडळी. इथं डॉक्टर मंडळी असतील ती तुम्हाला सांगतील का तो ऍलर्जीचा प्रकार आहे. 2-3 डाळी भाज्या त्या एकत्र खाल्ल्यानंतर आपल्या शरीराची तो ऍलर्जीचा भाग आहे. तुम्हाला ते सहन होत नाही आणि उलटी होते का बा त्या इटाळाचा त्या आतमध्ये पका गुतला काहीतरी त्याला केला मग फेकला असं नाही. त्या तो ऍलर्जीचा प्रकार आहे.
आता आम्ही सगळ्या राज्यभरात हे आम्ही प्रवचन करतो आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी या मागच्या दाराने हात सीधा इकडे खाऊ घातलाय, अजून पोत कुणीच मेला नाही. तुम्ही आम्हाला जमत नाही ना खाऊन, नाही मेला आज पोत कुणी, अगदी हे खरं आहे या. तर मंडळी त्या जन्माचं विटाळाचं काय सांगतं. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिला आपण एक महिन्यात जवळ गेला नाकात हवा इकडे तिकडं गेला का म्हणत हे होतो बा, लगेच तो रोग जड होतो असं त्या कोरोनाच्या काळात सांगायची. व्हायरस तुम्ही सगळ्यांची माहिती व्हायरस. त्याच पद्धतीने ती लहान बाळ असेल त्या प्रेमापोटी त्याला जवळ जाऊन हे करण्यात आपण धसा 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 आतमध्ये जाईल त्या बाळापाशी जातो आणि मग तो व्हायरस त्याला होऊ नये म्हणून त्या आईला आणि बाळाला सुरक्षित असावं त्याला बाजूला ठेवलं त्यालाच आम्ही इटाळ करून टाकलं. आणि माणूस मेल्यानंतर आपली ती आवडती प्रिय व्यक्ती ही धाय मोकलून रडतो, मिठी मारून रडतो, अगदी रडून रडून हैवान जे होऊन की माणूस काही वेळेला मरू सुद्धा शकतो, का त्यात अटॅकही येऊ शकतो. असं ते प्रेमापोटी त्या व्यक्तीला थोडं बाजूला असावं किंवा त्यांना हे करावं म्हणून त्या पद्धतीचं त्याला ते बाजूला हे करण्याचं ते जे काही होतं त्यालाच विटाळ करून टाकलं. आणि म्हणून माणूस जन्माला येताना विटाळ सांगितला आणि मरताना विटाळ हा नव्हता पहिला, हे अलीकडच्या काळामध्ये ते विटाळात सांगितलं. आणि माणूस मग आज तुम्ही त्याच्यातली खायचा बंदच करून टाकला. खायचा बंद करायचा म्हणजे खायचा नाही असा कोण होता, त्यांनी पाळावा. कोणा पाळावा? ती जुनी मंडळी होती बा, मूत्र टाकला का इचूच चढवायचा आणि उतरवायचा, ती मंडळी खरी. ज्यांच्याकडे त्या झाडपाल्याचं औषध अगदी तुम्हाला माहिती असेल, आंबेगाव तालुक्यामधला बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो, सकाराम मुंडे त्यांचं नाव. इथून लोक सगळी जायची ती दिवाळीच्या आमुष्याच्या टायमाला झाडपाल्याचं औषध राहायचा, त्या फक्त व्हायचा एवढं आणला का त्या घरातल्या सगळ्यांनी थोडा थोडा दिला तर वर्षभर साप चावायचा नाही आणि साप चावला तरी तुम्हाला काहीच होणार नाही. त्या माहिती आहे का नाही तुम्हाला? सगळ्या मंडळींना माहिती आहे. म्हणजे ह्या निसर्गातील जे काय अफाट ज्ञान तुमच्या जवळ आहे त्या मंडळीनं त्या जोंबाळावं. त्या खायचं नाही खायचं पुढं काय त्या मंडळीनं, बाकी सगळ्यांनी उठून कुठून धरला इटाळून, सगळ्यांनी कुठून काय केलं चालू. म्हणून मंडळी लक्षात घ्या की या ज्या काही आमची संस्कृती आहे ती संस्कृती सोडून याकडेच लावून धरलाय तुम्ही. म्हणजे त्याचंही तुम्हाला उदाहरण सांगतो. आज आम्ही मानसिक गुलाम झालोय. आज फक्त नावाला आमची पोरा तुमचं नाव सांगतात, पण त्याला कंट्रोल करणारा त्यांचा ज्यावर मेंदूवरती ताबा घेणारा वेगळाच आहे. तो येत नाही तुमच्या घरी सांगत नाही, तो ऑटोमॅटिक झालाय. ऑटोमॅटिक कंट्रोल ताबा दुसऱ्याचा झालाय तुमच्या पोरांच्या मेंदूवर. कारण तुमचा मूल जन्माला आला आज तर नाव ठेवायचा तुम्हाला अधिकार नाही. बामणाकडे जायचा, पंचांग काढायचा, नावा काढायची, मग त्या नावात ठेवायचं. तुमचा मूल पोराचा लगीन काढायचाय, लग्नाची थित धरायची, लग्नाच्या मुहूर्त थिती भीती काय काय करायचंय ते तुम्हाला अधिकार राहिला नाही. त्या बामण पंचांग काय काढिलं, नावा ठेवलं, स्थिती काढिलं, तवा मग त्या पोरा तुमची आणि ठरवणारा याकडा. मग आमची जुनी मंडळी चेनी ना, चेनी शब्द बरोबर आहे. जुनी मंडळी म्हणायची लय चेनी माणसं आमची लोक या कुठं जात नव्हती. नाम्या सोम्या, नाम्या दगड्या धोंड्या काही नावाला काय ठेवून द्यायची, कुठं जायची गरज नव्हती. लग्नामध्येच तेच आहे. अमुषा पौर्णिमा सोडून आमची लोक त्या ज्या काय लगीन ठरवायचं आहे त्या त्यांच्या मनानेच ठरवायची. कारण तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. आज त्या तिथी पाहिल्या, आज ते 26 गुण जुळवलं, 36 गुण जुळवलं, काय काय जुळवला का मग आम्ही म्हणतो का बा आमचा त्या लगीन ही चित काढले. मग आज तुमच्या लग्नाची घरातली जर चित असेल, तुमचा मावस भाऊ, चुलत भाऊ, सक्का, अगदी नात्यातलं, जिवाळ्यातलं, गोत्यातलं सगळे कोणी असतील, कोणी बी असू द्या, त्यांची थित तीच निघाली आणि तुमची थित तीच निघाली. तुम्ही म्हणता तुमचा तुम्ही त्याच तारखेला बघा, आमचा आम्ही बघू, आम्ही काय बदली ती नाही, तुमचा तुम्ही करा, आमचा आम्ही करा. मग काय राहिली तुमची सामाजिकता? काय तुमचा नाता गोता, जिवाळा, ओलावा, प्रेमाचा काय राहिला तुमचा? संपला ना सगळा. आज दिसपिंडाचा इतिहास असेल, जुनी म्हणून पहिली लोक सगळी आदल्या रात्रीला यायची, मग ती सगळी जी काय चार चौकामध्ये सगळी आपला नाते गोत जिवाळा तो असायचा. आज आपण नुसतं असा येतो, असा इथं बसवतो, निघून जातो. म्हणजे जे काही मानवता, मानवी मूल्य असं ती सांगण्यातून नाही. तुम्ही चांगलं जगा, चांगलं वागा, दारू सोडून द्या, हे करा, ते हे नाही असं सांगून जमणार नाही. तुम्हाला तुमच्या त्या प्रत्येक मुलाच्या तुमच्या पिढीमध्ये, तुमच्या आपल्या त्या समाजामध्ये हे रुजवणं काळाची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगदी जुनी मंडळी अगदी छोटस आपल्याला कळून येणार नाही ते उदाहरण आहे. किंवा एखाद्याचा बाप मेला असेल आपला, तर आपली मंडळी जेवायला बसल्यानंतर
भाकरीचा तुकडा आणि त्यात जे काय असेल त्यात भात थोडासा ठेवायची, मगच जेवायची. एकदम छोटी गोष्ट आहे. तुम्हाला वाटते अंधश्रद्धा आहे की म्हणा, पण तुम्ही ज्यावेळी हे ठेवता त्यावेळी तुमच्या बापाला तुम्ही विसरत नाही. तुमचा ज्याचा मृत्यू पावलेला बाप असेल त्यांना करायचं, ज्याचा मेला असेल त्यांना नाही. ज्याचा बाप मेलेला आहे त्यांना त्या ठेवून, असं ही आपली प्रथा ही पहिल्यापासून त्या विसरून गेला आपल्याला, त्या होऊन गेला. आता फक्त कधीतरी द्या, तुमचा उपवास असेल तेव्हा त्या ठेवायचा, ते झाला. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करतो. म्हणून मंडळी लक्षात घ्या, आमची संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे. स्त्री प्रधान संस्कृती आहे. आम्ही स्त्रियांना, आमचा मुलगा असेल मुलगी असेल, स्त्रीला मानाचं स्थान आहे. अगदी आम्हाला मूल जन्माला आलं, मुलगी जन्माला आला तरी आनंद आहे, मुलगा जन्माला आला तरी आनंद आहे. या देशातलं जे प्रमाण पाहिलं, 1000 माणसाच्या मागे सरासरी, उदाहरण सांगतो तुम्हाला, 1000 माणसं आहेत, त्या 1 माणूस हजाराच्या सरासरी प्रमाणे आदिवासीमध्ये 950 मुली आहेत. आदिवासीमध्ये 950 मुली आहेत आणि बाकी समाजामध्ये 1000च्या प्रमाणामध्ये फक्त 700 मुली आहेत. 700. मग त्या 300 मुलांना पोरी कुठून? मग त्या असा त्या तुमच्या येईल लगेच ध्यानामध्ये का आमच्यामध्ये मुलगा आणि मुलगी समानता आहे म्हणून 950 हजाराचं ते प्रमाण जवळच आहे. पण बाकी समाजामध्ये गर्भातच मुलगी मारली जाते. मुलगी नको म्हणून गर्भातच मारायची. हे कुठून काढलं खोळ? काय आमची संस्कृती नाही तशी. अगदी पहिली सतीची चाल राहायची, नवरा मेला का तिला जिवंत जाळायची, ढकलू ढकलू टाकलायची, मग त्या आवाजाचा निघू नये म्हणून ढोल सुद्धा वाजवायची. ही अशी सतीची चाल. आदिवासी संस्कृतीमध्ये सतीची चालीच बिलीचा काही संबंध नाही. आमचा पहिल्यापासून मोहतर लावून द्यायचं. हे आता ऐकून आहेत सगळी मंडळी. त्या बाईचा मोहतर लावून दिला जायचा म्हणजे तिच्यावर कधीच अन्याय झाला नाही. अगदी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आदिवासी संस्कृतीप्रमाणे वागलेच आहेत. म्हणून त्या काळामध्ये ही सतीची चाल असताना जिजाबाई सती गेल्या नाही. ही आपल्या आदिवासी संस्कृती, हे संभाजी महाराजांनी आदिवासी संस्कृती वर्णन करून ठेवले. हे म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे, आदिवासींना कोणताही धर्म नाही. आदिवासी हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, जैन नाही, बौद्ध नाही, पारशी नाही, कोणत्याही धर्माचा नाही. आता तुमच्या दाखल्यावर ते निघून गेले. आता दाखलं बघा, आता तुम्ही जुनं असतील बघ तुमचं हिंदू महादेव कुळी असा यायचा, आता नाही तुमच्या दाखलं यायचं काहीच. म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे, मानवता हाच धर्म आहे. त्या मानवाच्या उत्पत्तीपासून तुम्हाला सांगितले, मानवता हाच धर्म आहे आपला. म्हणून जात पात धर्म फिरण आपण कोणताही मानत नाही. माणूस तिथून एकच आहे, मग तो कोणत्याही जातीचा आणि कोणत्याही धर्माचा असू दे. म्हणून आपल्या त्या दाखल्या बिकल्यावरून सगळं आता फक्त कोळी महादेव एवढंच लागलं जातं, फक्त ठाकर, फक्त कातकरी, फक्त भिल्ल एवढंच लागलं जातं. पण आज सहजपणे तुम्हाला विचारला बा, इथं बसलेल्या मंडळीने, ती जात कंची रे बा, तो धर्म कंचा रे बा, आपण सहज म्हणे आम्ही हिंदू महादेव कोळी, आम्ही हिंदू ठाकर, हिंदू कातकरी, म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, आपला अकोले, इगतपुरी एवढ्या ह्या पट्ट्यामध्ये विचारला असं सहजपणे तुमच्याकडून उत्तर येत आहे. पण या जव्हार माखाड्यामध्ये गेला का अगदी तुमचेच बांधव, तुमच्याच रक्ताचे, तुमच्याच नातेवाईक त्या मंडळीला विचारला तर त्यांच्याकडून वेगळा उत्तर येत आहे की आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी, आम्ही ख्रिश्चन ठाकर, ख्रिश्चन कातकरी. बघा बरं का, आता आमच्याकडे आळेफाटा, नारायणगाव किंवा इथे बी तुमच्या ह्या नांदूर, शिंगोटे, संगम ह्या परिसर आपली भिल्ल लोक आहेत. यांनी विचारला आम्ही ही सांगत आम्ही हिंदू भिल्ल. पण ह्याच भिल्ल मंडळींना जर जळगाव, नंदुरबार त्या परिसरामध्ये विचारला तर ही मंडळी सांगत आम्ही मुसलमान भिल्ल, मुसलमान तडवी. अशाच पद्धतीने तिकडे विदर्भ आणि मराठा तिकडे अंध आदिवासी आहे. तिकडे विदर्भातल्या त्या अंध आदिवासींना विचारला तर ती सांगत आम्ही बौद्ध अंध. आणि इकडच्यांनी विचारला आम्ही हिंदू अंध. पण नेमका तुमचा धर्म कांचा? आम्हाला कोणालाच कळाय मार्ग नाही. आम्ही इथं हिंदू सांगतोय, एक मुसलमान सांगतात, इथे एक ख्रिश्चन सांगतात, एक बौद्ध सांगतात, आम्ही सगळ्याच धर्मांना. म्हणून तुम्हाला मी पहिलेच म्हणजे आपण कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही. सगळे धर्म चांगले आहेत. सगळ्या धर्मांच्या, सगळ्या देवांचं आजपर्यंत पूजनही केलं, सगळ्यांनाच मानलं. पण आज आम्हाला आमची संस्कृती जतन करण्याची गरज आहे. आज आमच्या निसर्ग देवतांना पुजण्याची गरज आहे. म्हणून जागतिक परिषद झाली मंडळी. तुम्ही म्हणाल का बाबा यांनी तुम्ही आदिवासींचा म्हणून नुसतं आदिवासी सांगत आहेत, त्याबद्दल चांगला सांगा, असा बिलकुल झूट आहे. डिसेंबर 2015 मध्ये जागतिक परिषद झाली मंडळी, लक्षात ठेवा, फ्रान्स मध्ये. आणि त्या फ्रान्स मध्ये
एक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये एक ठराव मांडण्यात आला. मार्को ओन्विला नावाचे व्यक्ती होता, तो तत्वज्ञानी. त्यांनी तो ठराव मांडला आणि सगळ्या जगभरातील देशातील सगळ्या प्रतिनिधींनी त्याच्यावरती सह्या केल्या आणि सगळ्यांना तो मान्य आहे. तो ठराव होता की आदिवासी संस्कृतीप्रमाणे या सगळ्या मानव जातीने वागलं, जगला वागला तरच हे जग वाचणार आहे, तरच ही मानव जात वाचणार. ग्लोबल वॉर्मिंग तुम्ही ऐकून आता पाऊसच पडना, त्यामुळे आता ग्लोबल वॉर्मिंग पक्का डोक्यात बसलाय सगळ्यांच्या. पाऊस पडना म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग शब्द आहे बा, एक ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, पण काय आहे ते ग्लोबल वॉर्मिंग? ह्या सगळ्यात जे काही पृथ्वीवरती जे काही संकट आहे, उष्णतेचं संकट, ते अल निनो, आता वादळ बिदळा उठल्यात, पाऊस पडना वेळेवरती, हे जे काही सगळं आहे या निसर्गाची हानी झाली, अपरिमित भयंकर हानी झाली. चालू आहे सगळी जंगल बिंगल तोडायचं काम चालू, उद्योगाच्या नावाने. ह्या वाचलाय फक्त ह्या आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये. ही डोंगर दर्या झाडं झुडपं जंगल आहेत ते फक्त आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये वाचलेले, बाकी सगळा सपाट करून टाकला, काहीच राहिलं नाही. म्हणून ही भयंकर उष्णता. आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगच्याच उद्देशाने तो ठराव झाला की तिथल्या त्या मंडळीने विचारलं का बा तुम्ही हे असं का म्हणता, सगळ्या जगातील ह्या जगाने सगळं हे स्वीकारावं, आदिवासी संस्कृतीप्रमाणे जगावं वागावं असं तुम्ही का म्हणता? त्यावेळी त्या मार्को ओन्विलाने उत्तर दिलं की बाबांनो, ही आदिवासी मंडळी या निसर्गाला देव मानतात. यांचा देव म्हणजे वर्सुबाई. वर्सुबाई म्हणजे वर्षाचं झाड. यांचा देव वर्षाचं झाड असल्यामुळे वर्षाचं झाड हे तोडती नाही. यांचा देव कळमजाई म्हणजे कळंबाचं झाड, म्हणून हे कळंबाचं झाड तोडती नाही. यांचा देव उंबऱ्या म्हणजे उंबराचं झाड, म्हणून ही मंडळी उंबराचं झाड तोडती नाही, त्याला देव मानित. सालोबा म्हणजे यांचा सालाचं झाड, म्हणून हे असं सगळ्या जगभरातला हे सगळं. यांचा प्राणी वाघोबा, वाघाला मारती नाही, यांची घोरपड आहे. आता तुमच्या त्या कुळसाप्रमाणे ठरलेलं राहतात. ज्याची कुळसाय वर्सुबाई त्यांना वरचं झाड तोडायचं नाही, जाळायचं नाही. बाकीच्या कुठे होऊ शकतो. ज्याची कुळसाय घोरपड आहे त्यांना घोरपड मारायची नाही, खायची नाही. ज्याची कुळसाय आहे त्यांना बाकीच्याला चालू शकते, बाकीचे खाऊ शकतात. तसंच या सगळ्या देवांचे. म्हणून ज्याचे त्याने टोटे म्हणतात त्याने त्यांचा देव वाचवलेला, त्यांचा देव वाचवलाय. आणि म्हणून मार्को ओन्विलाने सांगितलं की हे त्या निसर्गाला देव मानतात आणि त्या देवाची पूजा करतात. म्हणून हा जगामध्ये जो आज फक्त प्राणवायू, आपण 5 मिनिटं ज्याच्याशिवाय जगू शकत नाही, त्याला प्राणवायू, त्याला ऑक्सिजन म्हणतात, त्याला जी हवा, ही कोणापासून मिळते तर आपल्या या देवांपासून मिळते. आपल्या वर्सुबाईपासून मिळते, आपल्या कळमजाईपासून मिळते, आपल्या उंबऱ्यापासून मिळते, झाडं झुडपं डोंगर दर्या या निसर्गापासून मिळते. आणि म्हणून आपण याला देव मानलेला. आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं की आज जग जे आहे, जो प्राणवायू जो मिळतोय तो या आदिवासींमुळे मिळतोय आणि त्यांच्यामुळे आपलं हे सगळं जग जिवंत आहे. आणि तुम्ही जर त्यांच्याप्रमाणे जगला वागला नाही तर सगळी मानव जात मरून जाईल, संपून जाईल सगळं. हे त्यांनी मांडलं आणि हा ठराव सगळ्या जगाला मान्य आहे, सगळ्यांनी सह्या केल्या. म्हणून तुम्हाला म्हणलं का तुम्ही नुसतं आदिवासींचा चांगला म्हणून सांगता, हे आदिवासींचा चांगला म्हणून नाही तर हे जगाने मान्य केलेली गोष्ट आहे. आणि म्हणून जी काही संस्कृती आहे सांगत असताना, स्त्री प्रधान संस्कृतीचं उदाहरण देत असताना, आमच्या निसर्ग देवता आहे, स्त्रियांना मानाचे स्थान आहे ते वरच्या जागेवरती आणि जे पुरुष देव आहेत ते खाली आहेत. म्हणून तुम्ही भीमाशंकर पासून सुरुवात केला तर वर कळमजाई, पहिला कळमजाईचं दर्शन घ्यायला लागत आहे. जुनी मंडळी सांगतात कळमजाई दर्शन घेतल्याशिवाय भीमाशंकराचा लागू होत नाही. वर तिला जागा आहे, तुमच्या भीमाशंकरची जागा, महादेवाला जागा खाली आहे. तुम्ही वर्सुबाईला या, वर्सुबाई सगळ्यात उंच आहे, दुर्गुबाई उंच आहे, गडदुबाई उंच आहे. तुमचं बाकीचा बैरोबा, दिगदाचा बैरोबा पार धरणाच्या खाली तळाशी पाहिल्या सगळ्यांनी. पिपारगाणीचा वाघोबा जरी वर असला तरी त्याच्यापेक्षाही बाकीच्या वर्सुबाई किंवा तिथं त्या वर आहे. अगदी तुम्ही इकडे सगळंच पाहत या, कुकडेश्वर तुमचा खाली आहे, तुमचं सगळं देव पाहत या. तुम्हाला आबिटखिंडीचा बैरोबा लय उंच डोंगर आणि त्याच्यापेक्षाही कळसुबाई तुमची सगळ्यात उंच, सगळ्यात महाराष्ट्रातील उंच शिखर आपली कळसुबाई. तुम्ही इथून सगळं देव, तुमचा रतनगडचा देवबा तो खाली आहे, तुमच्या कुळसाय सगळ्यावर. इथून तुम्ही नाशिककडे जा, वणीची सतरशिंगी तुमची आहे ती सगळ्यात वर, तुमचा डोंगऱ्या देव असेल, बाकी देव असेल, हे सगळं खाली. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना मानाचं स्थान आहे. कारण जे काय बीज आहे, जे काय धान्य आहे, या धान्याचा शोध लावला तो आदिवासी स्त्रियांनीच शोध लावला. ह्या मोगी माता असेल, जे आपल्या निसर्ग देवता आहेत त्यांनी तो
अगदी बियाचा सुद्धा शोध लावला, शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना खूप मानाचं स्थान आहे. आणि ज्या संस्कृतीचा उहापोह करत असताना तुमच्या पुढे मांडलं गेलं. अजून वेळा कसं आहे? चालेल. तर अगदी डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी या ज्या ग्रंथामध्ये जे काही निषेध केलेला, अगदी हा दिसपिंडाचा विधी असेल, हा दिसपिंडाचा विधी करत असताना पहिलं हा फक्त आपलीच माणसं करायची. महादेव कोळी स्वतः विधी करत होते. आज तुम्ही ब्राह्मण वगैरे आणायला लागले, हे आपल्या संस्कृतीमधला भाग नाही. अगदी त्र्यंबकेश्वराच्या तिथे संस्कृत मधून मंत्र म्हटले गेले होते, तर राघोजी भांगरे नाक कापला होता. त्या जमत नाही, आमच्या देवाली आमचीच भाषा कळत, अशा पद्धतीचं आहे. म्हणून ज्या संस्कृती सांगत असताना की आमच्या महादेवाची उत्पत्तीपासून जो काय भीमाशंकर आहे, 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण देशभरामध्ये आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगांचं तुम्ही पाहिलं सगळं, तर ही 12 ज्योतिर्लिंग आपला भीमाशंकर असेल, भीमाशंकरच्या परिसरातली तिथं पारधी असतील, म्हणजे पारधी आडनावाची मंडळी आहेत, धोकरे पारधी, त्यांची ते क्षेत्र आहे सगळा. अगदी तुम्ही त्र्यंबकेश्वर म्हणजे इथं महादेव कोळी, इथं त्र्यंबकेश्वर मध्ये असणारा महादेव कोळी, ठाकर आणि कोकण आदिवासी. तुम्ही मध्य प्रदेशामध्ये गेला तर तिथं ओंकारेश्वर आहे, उज्जैन आहे. ओंकारेश्वरचा तो सगळा क्षेत्र आहे तो पूर्णपणे भिलाला आदिवासी. उज्जैन मध्ये भिलाला, बारेला, या सगळ्या तिथे आदिवासी. म्हणजे ह्या तुम्ही महादेवाचं जर तुम्ही निरीक्षण केला तर संपूर्ण देशभरात ती 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, त्या ज्योतिर्लिंगांची जी काही ठामका आहेत ती सगळी आदिवासी क्षेत्र आहे, ती पूर्ण आदिवासी क्षेत्र आहे. म्हणून त्याचा जो काही तुम्हाला संबंध किंवा संदर्भ सांगितला, अजून एक तुम्हाला संदर्भ हडप्पा संस्कृती सांगितला की जे काय तुम्ही 12 बळी काढता तो 7,500 वर्षांपूर्वीचा पुरावा तुम्हाला सांगितला. तर तुम्ही शिकलेली मंडळी आहात बरीच, तर त्या शिकल्या मंडळींनी अगदी गुगलवरती सर्च केला तर तुम्हाला ती चित्र सापडतील. तर ती जी काही चित्र आहेत, तर ती 12 बळीचं जे काय आहे तेच तुम्हाला त्या हडप्पा संस्कृती, म्हणून तुमची संस्कृती आहे ती आदिवासी संस्कृती आहे. आणि म्हणून अगदी त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला ज्या पहिल्या विधीतला सांगितला का, त्या पाचीचा विधी असेल, त्यानंतर 5 पावलीनं पाया पडायचा विधी असेल, तुमचा जावाक असेल, तुमचा देवाक असेल, त्या लग्नातला महत्वाचा विधी देवाक आहे. त्या देवकामध्ये 5 पाली राहते. 5 पाली कंची, आंब्याचा पाला, जांभळीचा पाला, बोरीचा पाला, रुईचा पाला आणि अजून एकांचा राहिला उंबराचा पाला. ही 5 पाली, या 5 पालीचा पूजन झाल्याशिवाय तुमचा विधी पूर्ण होत नाही. ते देवाक म्हणतो. त्या देवाक झाल्याशिवाय तुमचा लग्नाचा विधी पूर्ण होत नाही. तसा माणूस मेल्यानंतर त्या मातीमध्ये ज्यावेळी आपण गाडतो त्यावेळी ही 5 पालवी लागतात. ती 5 पालवी नसेल तर एखाद 2 तरी पालवी लागते. साधारणपणे लिंबाचा जरी भेटला किंवा आंब्याचा सहजपणे भेटून जात, या एखाद 2 तरी पाली ठेवावीच लागते. पण ही 5 पालवी ठेवतात, ती तुमच्या मुखावरती ठेवली जाते. म्हणजे इथून तुम्ही 5 जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या विधींमध्ये जे तुम्हाला मी निसर्ग देवतांना सांगितले, त्या सगळ्या विधींमध्ये निसर्ग देवतांची पूजा झाल्याशिवाय तुमचा विधी पूर्ण होत नाही. तसा माणूस मला तुमच्या मुखावरती त्या 5 पालवी ठेवल्याशिवाय तुम्हाला पण मोक्ष नाही, असा त्याचा अर्थ. म्हणून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या ज्या चालीरीती आहेत, आमच्या ज्या रूढी परंपरा आहेत, याच्यामध्ये सगळं दडलेलं आहे. अगदी तुकाराम महाराजांनी जे काही सांगितलेले अगदी महत्वाची गोष्ट आहे. पहा, त्या काळामध्ये वर्ण व्यवस्था होती. 4 वर्ण, सगळ्यात वरचा सवर्ण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र. जो मनुस्मृती ग्रंथ आहे, त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये सगळं वर्णन आहे. मनुस्मृती ग्रंथ काय सांगतो? स्त्री फक्त उपभोगाची वस्तू, तिला कोणताही अधिकार नाही. मनुस्मृतीप्रमाणे सगळ्यात वरचा सवर्ण म्हणजे ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय म्हणजे मराठा, जाट, राजपूत, त्यानंतर वैश्य म्हणजे जैन, बनिया, आणि शूद्र ओबीसी, एससी आणि 18 पगड 12 ज्या काही जाती वगैरे सगळ्या याच्यामध्ये. आदिवासी याच्यामध्ये कुठंही नाही. आदिवासी याच्याशी काही संबंध नाही, हे नीट लक्षात घ्या. आदिवासी या वर्ण व्यवस्थेमध्ये कुठेही नाही. ही वर्ण व्यवस्था, मग हा वरचा सगळ्यात देव, त्याला देव म्हणायची. सवर्ण म्हणजे ब्राह्मण हाच देव. मग ह्या देवाच्या दृष्टीने हे सगळेच शूद्र, या 3ही वर्णातील सगळे शूद्र. ही मनुस्मृती सांगते, मी सांगत नाही.
मनुस्मृतीप्रमाणे या तीनही वर्णाच्या सगळ्या स्त्रिया या देवानी उपभोगायच्या. म्हणून त्या लग्न झाला का लग्न झाल्यानंतर पहिला त्या पूजा जी सांगितलं सत्यनारायण पूजा बिजा त्या पहिला देवाकडे 3 दिवस किंवा 7 दिवस शुद्धीकरणासाठी पाठवले जायचे. हे अत्यंत वाईट अशा प्रथा होत्या. या ज्या लग्न झाल्यानंतर ज्या स्त्रिया आहेत यांना देवाकडे पाठवलं शुद्धीकरण म्हणत त्याला. ते शुद्धीकरण झाल्यानंतर परत तुमच्याकडे पाठवलं. ही अत्यंत वाईट प्रथा होत्या. म्हणून पहा पूर्वीच्या काळी नवरा नवरी एकमेकात तोंड पाहत नव्हती. आई बापाच लगीन ठरवून टाकायची. मग त्या लगीन ठरवताना मध्ये आंतरपाठ धरायची लगीन होताना का त्या नवरा ओळखू नाही म्हणून. आणि मग त्या शुद्धीकरणासाठी मग त्या ओळखला तर ती विरोध करेल. अशा त्या वाईट प्रथा या प्रथेच्या विरोधामध्ये जे कर्मकांड जे सनातनी जे काही कर्मकांड आहे याच्या विरोधामध्ये ज्यांनी बंड फुटावला म्हणजे बंड केला ते नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी या सगळ्या या बहुजन समाजासाठी एक वेगळाच धर्म स्थापन केला. त्याला म्हणतात भागवत धर्म. त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. त्या भागवत धर्मालाच म्हणतात वारकरी संप्रदाय. आणि त्याचा कळस रचला तो तुकाराम महाराजांनी. या वारकरी संप्रदायाचा कळस ही जी काय सनातन आणि ज्या वाईट सतीची चाल होती शिवा अस्पृश्यता रस्त्याने गेला तरी तो रस्ता बाटतो म्हणून त्याच्या मागे खराटा बांधलेला असायचा. थुकला म्हणून रस्ता बाटतो म्हणून गळ्यात गाडगा त्या गाडग्यातच चुकायचं. हे शिवला म्हणून बाटला. ह्या सगळ्या वाईट चालीरीती पाण्याला शिवला तळच सगळं हे झालं. ह्या अशा वाईट चालीरीती आणि या प्रथांच्या विरोधामध्ये ज्यांनी बंड केला ते नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज. तुकाराम महाराज या कर्मकांडावर चढाडून टीका केली आणि ती विचारधारा तो संप्रदाय वेगळा आणि आज जी काही वेगळ्याच मार्गाने चालल्यात संप्रदायाच्या नावाने वेगळाच धंदा चालू झाला. तो तुकाराम महाराजांची विचारधारा ते संप्रदायाची विचारधारा जे काही चांगलं होतं ते आदिवासी संस्कृतीच्या जवळचं आणि ह्या बाकीचा ज्या काही आणून काही सांगतात त्या वेगळा तो धंदा झालाय. म्हणून आपण लक्षात घ्या की बा काय म्हणले नाही त्या आदिवासींचा सांगितलं का त्या वारकऱ्यांच्या विरोधात आहे बरं का त्या मनातून काढून टाका. ह्या चुकीचं आहे. अहो तुकाराम महाराजांनी अभ्यास काय केला. तुकाराम महाराज आमच्याकडे खेड तालुका आहे. खेड आणि मावळ तालुका तिथं भंडाऱ्याचा डोंगर. भंडाऱ्याच्या आजूबाजूला कोण आहे महादेव कोळी ठाकर. तुकाराम महाराजांनी ह्याचा अभ्यास केला. तुमच्या पडकईचा अभ्यास केला. अगदी छोटी गोष्ट तुम्हाला वाटली याच्यात काय येतं एवढा पडकई मध्ये काय आलाय. 10 लोकांची पडकई आहे ती 10 लोकांचं काम झाल्याशिवाय आपण मूर्ती नाही ती पडकई. त्या पडकईचा अभ्यास केला. तुमच्या शिमग्याचा अभ्यास. आज मी वारंवार तुमचा टोपीवाली मंडळी त्यांचा उल्लेख करत राहतो. आज तुमच्या पोरांनी विचारून बघा आदिवासी सगळ्यात मोठा सण कोणचा नाही उत्तर सांगता येणार. तुमचा सण शिमगा सगळ्यात मोठा सण आहे. या शिमग्याचा अभ्यास केला. तुमच्या वाघबारशीचा अभ्यास केला. वाघबारस ज्यावेळी करतो वाघबारस 3 प्रकारची राहते. मटणाची वाघबारस बोंबलाची वाघबारस खिरीची वाघबारस. ती वाघबारस करताना आम्ही स्त्री पुरुष एकत्र बसतो. नीच उच भेदभाव गरीब श्रीमंत कोणताही करत सगळे एकत्रित जेवायला बसतो आणि आनंदाने जेवतो. त्या शिमग्यामध्ये फुगड्या खेळतो गाणी म्हणतो आनंदाने नाचतो आणि सगळं पहा अगदी छोटी गोष्ट आहे. त्या पडकईमध्ये सामूहिकतेने काम समूहाने जगतो. म्हणून तुकाराम महाराजांनी जे काही मांडलंय त्या वारीला चला. जो विठोबा आहे कर्नाटकचा राजा अत्यंत न्याय देणारा असा राजा या वाईट कर्मकांड सनातनाच्या विरोधामध्ये तुमच्यावर अन्याय झाला. तुम्ही तहसील करायला मोर्चा काढता. मोर्चा काढला म्हणजे सगळे असा काढलाय मोर्चामध्ये अन्याय त्याचा प्रचार प्रसार होतो. त्या विचारांचा प्रसार होतो. तशाच पद्धतीनं यांनी जरी नुसता वारकरी संप्रदाय काढला असं गप बसून घेतले असते यांचा सनातनी कर्मकांड चालूच असता. म्हणून एक मोठा प्रवाह मोठा समुदाय त्या ज्या विठोबापाशी जातो तो विचार पसरावा. त्या सगळ्यांना माहिती हो याच्या विरोधात तुम्ही परत ह्या करायचं नाही वाईट कृत्या करायच्या नाही. म्हणून त्या तिकडे जाताना तुकाराम महाराजांनी तुमचं तत्वज्ञान मांडले की जातपात मानू नका. ही जी आदिवासी मंडळी जातपात धर्मबिर्म स्त्री पुरुष भेदभाव करते नाही तसा जातपात मानू नका. धर्मभेद करू नका. एकत्र जेवायला बसा. एकत्र समूहाने त्या वारीला चला. हे तुमचं तत्वज्ञान आहे. तुमच्या शिमग्यात फुगड्या खेळत्या फुगड्या खेळा गाणी म्हणा आनंदाने चला. हे तुमचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. हे बहुजन समाजाला मार्ग दाखवण्यासाठी तुकाराम महाराजांनी तत्वज्ञान मांडले. म्हणून त्यांना जगद्गुरु असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांना. हे लक्षात घ्या त्या वाईट प्रथांच्या विरोधात. आणि हे तुमच्या जवळच आहे. हे तुमच्या वाडवडिलांचं जुन्या मंडळीचं ज्ञान आहे आणि हेच तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये मांडले. म्हणून काय मंडळी म्हणजे त्या आदिवासींचा आला म्हणजे ते काय विरोधात आहे काय नाही बा. हे विरोधात काहीच नाही. आज तुमच्या पुढे सगळं क्लिअर केलेला आहे.
आणि म्हणून आमची जी संस्कृती जतन करा एवढंच या निमित्ताने फक्त. का आमच्या त्या रानावाना टाकून दिलं तुम्ही इकडे पळायला लागले त्या आणि म्हणायला लागले आम्हाला सुख नाही समाधान नाही. म्हणून त्याचा उत्तर तुमच्या पुढं आज जी काही जुनी मंडळी आहेत जुन्या मंडळींच्या बाबतीमध्ये सहजपणे विचारला तुम्ही अगदी तेच उत्तर द्या. जुनी माणसं साधी भोळी प्रेमळ दयाळू मिळाळू लय जुनी माणसं भारी. आणि म्हणून ही पिढी संपत चाललेली आहे. पुढच्या पिढीजवळ हे ज्ञान राहणार नाही. तुमचा वाघबारच कशी करायची आमची सांगायची बरोबर या इथं शेंद्रानं वाघ काढावा ती चिबडा मारा वाघ पाळवा. आता हे राहिलंय का माहितीच नाही राहिला पोरांनी. म्हणून हे जगण्या वागण्यामध्ये आहे. असा निस्तार रिकामा तुम्हाला सांगितला दारू सोडा या वाईट या बंद करा या असा नाही जमणार. त्या तुम्हाला ते रुजवा लागतील त्या रक्तामध्ये एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आज निसर्गवासी अनुसया हौशीराम